आणि श्रीषा आलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही इथनं पुढे बघणार आहे की रायबा नाही सॉरी ब्रह्मा, बाजी आणि भारत ह्या तिघांनी चालवलंय. बायाच्यातनं किलरला तिकडं चालवलं सकाळी. एक जोडीदार गाठ पडला त्याला, मग त्या दोघांनी तिथं किलरला चालवलं बायाच्या रानात. आणि आम्ही इथं तिघांनी चालवलंय. कमेंटमध्ये नक्की सांगा या तिघात कोण चांगलं चाललं. भारत चालला, ब्रह्मा चालला का बाजी चालला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज व्हिडिओ मी काल हे केलेली, एक पोस्ट केलेली की आज व्हिडिओ येण्याची शक्यता कमी आहे, कारण की आज आम्ही जाणार होतो मुंबईला. तिथं दादानी आपल्या सबस्क्रायबर दादानी एक पिकअप बघितलेली. मग ती पिकअप बघायला मी दाजी वगैरे सगळे आम्ही जाणार होतो. मग अजून ठरलेलं नाही काय, म्हणजे आज संध्याकाळी निघायचं म्हटलं दाजी. आज तवा की मटण आणायचं नानाच मी, नाना पैसे मागते ते. दिव्या कधी मटण तर नानाच मी मटण आणायचं आहे. नाना पैसे मागायला आले, ते पैसे द्यायला येतील नाना, काय विषय नाही. फक्त हेच की त्यामुळे मी काल पोस्ट टाकलेलं आज व्हिडिओ येण्याची शक्यता जरा कमी आहे, कारण की दाजी बोललेले आज संध्याकाळी निघायचं मुंबईला. बघा काय विषय होते अजून ठरलेला नाही. जर निघणार असलोच तर पोस्ट करतो मी मुंबईला म्हणजे निघाली संध्याकाळी. अजून आमचं ठरलेलं नाही. पिकअप दादाने बघितलं ते एक नंबर पिकअप आहे. ती दादा तिकडचं म्हणते ते भिवंडीत राहते दादा. ती म्हणते पिकअप जर गेले तर परत अशी पिकअप गावणार नाही, कारण की लय भारी पिकअप मिळाले गावली आपल्या जेव्हा राहिले. आणि श्रीषाच कामाला गाडी पाडली असती ओपर म्हणत आता हो ग. विषय काय झालाय भैया, सांग की विषय. रायबाजा रायबाला द्यायचा आहे, श्रीषा म्हणते देऊन टाका. अगं खरंच हिला सायकल घ्यायची आहे एकदम मस्त पैकी. पैसे येतील रायबाचं चार्जिंगची सायकल घेऊया ना का. देऊया का रायबा का. अगं मला एवढं पैसे नाही देणार हा. नाही रायबाला हा. अगं मला पैसे येणार नाही एवढं. रायबा शेटला पैसे जास्त येतील. रायबा शेटला पैसे जास्त येणारच नाही, कारण की रायबा आपल्या घरात म्हणून द्यायचं. मग तुम्ही नाही सांगितलं जन्मला शेडवर असं मारा येते बघ सारखं. हाय का. रायबा पण म्हणतो मला नाही जायचं. वेळ रायबा त्याचा विषय काढला का नाही म्हणून तो मारायला येतोय. वे बघा होय म्हणतोय. वेळ रायबा करे तुला अगं सायकल घ्यायची म्हटली. हाय माझी सायकल आहे. राहू दे रायबा त्याचा. हा बरं बरं नाही द्यायचा. राहू दे राहू दे. अगं मग मी म्हणत होती रायबाला देऊया म्हणून. मला माहित आहे की मम्मीवर रायबाचा लय जीव आहे. अगं म्हणत होती रायबा शेटला देऊया. नाही रायबा मी असं कधीच नाही म्हणणार. विचार गेलं. बरं राहू दे, तुझ्या माघारी मी देऊन टाकतो. माझा माग परत तू म्हणणार अगं रायबा कुठे गेला, मग मी म्हणणार दिला लांब. म्हणजे तुम्हाला ते म्हणलं कसं आहे रायबा देऊ का. काय मारतेस काय आता मला हा. तसंच वाटतं खरं कंट्रोल करत. मार वाटतोय कंट्रोल करते. कशी आहे पोरगी. ही बघा आपलं काळीच रायबा शेठ. द्यायचं आहे काळीच आपलं. ही काळीच देऊन बाळा जगू शकतेस का. मित्र जगू शकत नाही पिल्लू. आणि आपण काळीच काळीच. आणि हे बघा श्रीषाचं काळीच. चिक्या पण आहे, मनीमेव पण आहे, स्वीटी पण आहे, सगळीच आहे. चला तर श्रीषा दररोज या लागले शेडत सकाळीची. दूध घेऊन येते मनीमेवला आणि खेळत येऊन खेळत बसते. आणि तर आवरत होतो इथलं. आणि तो भाग झालाय. उद्या मैदान होतं का हाय अजून सांगता येत नाही, कारण की अजून तरी म्हणजे त्यांचा काही निर्णय आलेला नाही. मैदान कॅन्सल झाले वगैरे. बाई आला काय निर्णय त्यांचा. मैदान होईल असं काय वाटत नाही. आणि जरी झालंच तरी काय बायाचा माझा म्हणजे विचार झालाय की आपण काय पाळायचं नाही, कारण की आपण म्हणजे आपल्या नदी काय पाळावायचं नाहीत. कारण की तिथं जर कटणं जर रान असलंच म्हणजे कठीण असलंच
आहेच तिथं. तर पुढं कुठं रिस्क घ्यायचं, पाय बी फासटला विसरला म्हणजे पाय नसाटला घसारला पाय तर परत ते बोलून विर बोलून यायचं नाही ते बाबा, परत आयुष्यभर मग बसवून ठेवायला लागतील नंतर. आणि सुखाचा आई लाचाकल्याला पाय वेगळा आणि पाय घसारलेला वेगळा. हा नाही रे, घसारलं म्हणजे ते पडणार मोडल काय सांगता येत नाही. त्यामुळे उद्याचं मैदान आम्ही कॅन्सल केले. बहुतेक कॅन्सल होईलच, कारण की आज काय सुट्टीच दिली नाही पावसानं. आज 26 तारीख आहे, उद्या 27 आणि 27 तारखेला बॅनरवर टाकली त्यांनी तारीख 27 तारखेला मैदान होईल म्हणून. इकडं पावसानं कहरच केलाय. त्या मैदान कुठं लांब नाही तर आपल्या इथं जाय 10-15 किलोमीटरवर राहणार, त्यामुळे तिकडं पण पाऊस असणारच. त्यामुळं 27चं कॅन्सल. आता 29 तारखेला काय होते बघ्या. चला चालवायची आहे ती, घेतो उरकून आधी भरा त्यासनी आधी कुट्टा टाकतो मग नेतो चालवाय. नाही उपाशी राहतो तोपर्यंत कायम वर असते कायम. राधा खेळ पांढरी शुभ्र आहे. राधा ऐ राधा काय झालं रुसलेस काय एवढं बाय. तिला वाटतं धुवायला आलो नाही धुत तुला सारखं सारखं कशाला धुतोय. राधा जाऊ दे रायबाई घे तसे रायबाने तर शिंगायचं तिला मारण्यानं अजून बोलायचं मला राधा द्यायला बघायला तिथं. आणि मग तिला ते पहिल्यापासून जाय असं शरीरच असायचं. दोघी बहिणी द्या वाटतंय का, ही आणि ही आणि आपली लक्ष्मी आता आहे. हा चल चल वड माझा चल 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 शिंग लागली ती केवढी गही झाली लपका लागला त्याला. वळ या
बादल्या नाही पाणीच पाणी भरून झालंय. अर्धा तास झालं, अर्धा पाऊण तास झालं पाऊस उघडायची वाट बघत होतो. पाऊस उघडलेला आहे आणि भारतला आपण चालवलेला नव्हता मागल्या वेळेस, कारण की पायाला त्यांना नक्की लागलेलं मैदानात नेलेलं तेव्हा. आणि आता चालू केलेलं आहे भारतला चिखलात. व्यायाम पाहिजे साहेबांनी, कारण बसून नाही ठेवायची कुठलीच आपण. मस्त चालतोय हा भारत, बघू शकताय कसा चालतोय. बाय किती राऊंड मारायचं ह्याच्याकडे बघून नाही वाटत लवकर दमल, कारण इथंच दमला बाबा लात मारशील. चल चल दोस्तो बाबा नक्की तुझ्या. चल व्यायाम पाहिजे पर्याय नाही. दोन मारू फक्त हा ना. पाय बघा किती आज जातील. अजून बाजी आहे, ब्रह्मा आहे आणि बाबरे आणि आपला रायबा ते उद्या, कारण की अजून आम्हाला वैरण काढायचे. चल बाबा चल भारत. पोमू गेला, पोमू निघाला, पोमू आत्ता निघाला काम. चल चल पाय. मला वाटतं याला पण पहिल्यांदा चिखलात चालू नाही काय कोणास पहिलवान चालू नसेल होते का, कारण की किल्लरला पण चालवत होतो का नाही आपण तेव्हा पण पहिल्यांदा माहिती कसं केलं. का आजही चाललं काय ए बाबा भैया कुठलं नियोजन. कमेंट आत्ताच यायला लागले त्या पेडगाव काय तर कमेंट अशी आली त्या मैदानात राहू दे खेळायकडे पेडगावला पळालंच पाहिजे. व्यायाम घेतला पाहिजे ना त्यासाठी. नुसती बसवून ठेवून पळतील का, सुस्ताव दिली पाकच. जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करू आणायला. चल आणि उद्या आमच्या इथं मैदान, आमच्या गावाच्या आसपास होतं मैदान. काय त्यांचं म्हणजे अजून काय म्हणजे अपडेट आलेलीच नाही, कॅन्सल केलं वगैरे काय. जरी असलं तरी काय उद्या म्हणजे बाह्याची माझी चर्चा झाल्या की पळवायची नाहीत, कारण पाय बी निसरला म्हणजे डोसक्याला ताप नको, वल असणारच. घेतो चालून बराबर. चल बाबा उघडले तर चाल बराबर ना, आम्हाला आणि भिजवतील. त्याला बाहेरच बांधून नाक्यात धुवून आत घेऊ परत. दाम चल बाया. त्या दिवशी बघितलंय मी, तू पळत होतास का म्हणून तो पळत होता. हा पळ बाया, भैया पळ नको. हा ठेक्यान चालू द्या ना, चमकल काय. राहू दे बाबा ठेक्यान जाऊ दे मग. तर चला घेतो चालवून आता बरा. अजून नेट बांधायचं आम्हाला. नेट तेवढा आज बांधून घेतो. नेट आणून 2 दिवस झाले नेट आणून. हा उद्या चालू पाहिजे बरं का साहेब. चल भारत. हा आज काय म्हणलंस, उद्या जरा चालूनच पाहिजे. मोकळ्या चालू वाटलेस पाय भरून येतील. व्यायाम कसा आहे भारत. चला एक राऊंड झाला, मी पुढे हो. ये बाबा थांबल्या ना आत्ता पाहिजे या ना. त्याचं वाटतंय भारत. अरे भारत चल. अजून एक नको अजून. माग दूरकडे लक्ष देतो तू. पायला का वायस कमी ह्याच्यापर्यंत पाय जातील गुडघ्यापर्यंत.
तरी बाया नाही एवढा थांबलेला बरं का. चल चल असंच येते थांबलं की. अचानक म्हणणार काय यांनी चालू केलं ही बसल्यालो गारवानी. ये बाबा ये दुसरा राऊंड आहे. थांबलेलोच नाही मी. आणि बघा कसा रुतलाय खुतून बसलाय. आता वडतोय बघा. अरे ये के या हा चल आबा मागे जाऊ का मी. चल चल हा कसा आहे बे आपलं लावा दारा. चल थांबाय नाही लगेच आता चल. अरे चल की भाई वड आ भारत दरारा सापला 2 मिनिटावर होता होत. बर चला आता भारत शेट थांबायला लागला त्या मिनिटाला. कर सुट्टी नाही 2 राऊंड परत पूर्ण करायचं. आता कॅमेरा जरा बंद करतो आपला साहेबांचा व्यायाम घेतो. आता भारतला बांधला इथं 2 राऊंड झालं भारतचं. आणि साहेबांचे नक्या धुवून घ्यायचे त्या नक्की चिकूल अडकते म्हणून. मी तर आपला पॉईंट आहेच बोरचा. तिथनं पाईप घेऊन परत सारखी सारखी बोर चालू करायला लागेल म्हणून बाजीला घेतो चालून ब्रह्माला घेतो चालून. मग एकदाच बोर चालू करून सगळ्यांचे नक्या धुवून घेतो. आणि मनी व्याव किती वाढवते बघा. आता बाजी बाजी चला बाजी बाजी शेट परत ब्रह्मा शेट. चला बाजी शेट भैया एकदम कोसा कलर बघून पांढरा कलर बघितला कसं वाटतं रे एकदम. हा तिथे भैया चालते का जाऊ पाय फास्टून. चल बाबा चल. कसला चालतो वेगळा हा शेतकऱ्यांमध्ये बघितल्या कळत. हे बघा उद्या नंबर आहे आपला रायबा आणि बाबऱ्या. इसनील दावा ना का चल. चल आता बाजी चालायला लागलाय. आणि आता ब्रह्माचा नंबर परत ही 2 राऊंड मारून घेतो आता. भाई या आयडिया बाहेर केलीच आपली ते नव्हे. तू वळवताना थांबत नाही ना कधी कधी. शेडगड म्हणलं की बाबा स्पीड लावते. चला 1 राऊंड झालाय. आता 2रा राऊंड आहे. आणि सगळ्यांची दायनादन झाल्या. आता हे रान बघू शकता तुम्ही. हे नांगरून रोटर मारून ठेवले. इकडे एक सरी मध्येच लावलेली आपण माकीची ती पाठवते तवा. इकडे पलीकडे आणि आहे. आणि म्हटलं आता परत सऱ्या सोडायच्या परत रोटर मारायचा परत सऱ्या सोडायच्या आणि लागण करायची ही डोक्यात होतं. आता कशाची लागण कशाचं काय पाऊस उघडला तर ठीक होई बाया. बैलांनी साऱ्या सोडायला लागणार. आपल्या बैलांनी साऱ्या सुटतील काय बसतील मध्येच. हा होय ती पण आहे. आणि चालली पाहिजे महत्वाची. चालणारच नाही ती. त्याला अवताची बैल पाहिजेत. शपथ मारला ट्रॅक्टर काय चालणारच नाही. नुसतं 3-4 दिवस ऊन पडली का तिथे बघ. चला 1 राऊंड झालाय. ह्याला पण 2 राऊंड होईल. एक सारखं चालतोय पाहिजे हो. दमल्याला नाही गडी थांबल्यालाच नाही. हा होय आणि त्यात हलका आहे का नाही. भाजी लागा तुला जरा तर कळतंय का रे. इकडे बघ इकडे. ऐ नुसता व्यायामच करणार या आयुष्यावर पळणार का नाही. आता म्हटलं पळवायचं साहेबासनी तर वरून देवता काय दिलं नाही. भाजी म्हणणार अजून वेळ यायची. खरंच ठरवलं की बाजीला चालवायचा. हे चालवायचं भाजीला पळवायचा. ती जे तू कुठं मैदान पडेल आसपास
तिथं बाजीनं बाबऱ्या पळवायचं ठरलेलं. तर काय आता पावसामुळे सगळं पावसापुढं कुणाचं काय चालतंय तेव्हा ते. आता इथनं टर्न बघा, इथनं इकडं हे आपल्या फाटी पाहिल्या, जे पहिले व्हिडिओ वगैरे असतील त्यात माहिती आहे फाटी केलेल्या स्पेशल. वडंदर असं कसं काय बाहेर? हा गॅप गॅप गवडाला का दांबलाच तरी मस्ती करतो बाया. नाही हे नाही पण अंगाविलं कशाला दमतो? चल शेवट राऊंड आहे. आई गे भेलो आता मध नाही कशाला दमतो? चल की गार आणि ठेक्यात चालत होतास आत्ताच ना आवाज लिहिलं बाजी एक नंबर चालतो. हा पुढं चालू का असा? खाद्य आणायचं की खाद्य संपले 4-5 दिवस झालं खाद्य नाही. आता वेळ नाही मिळालेला आपल्याला. आपण काही इकत खाद्य आणत नाही, स्वतः तयार करतो. त्यामुळं आता पाऊस पण चालू आहे त्यामुळं थांबवल्यानं हो आता जातो खाद्य म्हणजे 1-2 दिवसात काय पण करून खाद्य तयार करतो. आणि साहेब मागं वळले की पळाय बघते ते त्याच्या मागं थांबायला नाही. एक जण पुढे एक मागं असलं काय नाही विषय. 2 जण मागं थांबली की मग गेला कसा बघ. ए बाजे चला तो भेटू शेडजवळ. तर इकडं राहिलं भारत शेटचा झाला व्यायाम, बाजी शेटचा झाला व्यायाम. होय बाजी बघ बाया कसला दिसतोय खराब झाला तयार होता तेव्हा धाडस येत नव्हतं पुढे जायचं. येईल हळूहळू येईल स्टेप बाय स्टेप एकदम नको. चला आता ब्रह्मा शेट. तर ब्रह्मा शेटला आता ब्रह्मा शेटचा नंबर आहे. बाबा आमचं आम्हाला पण आलं जीवावर चालायचं. कितवा राऊंड येऊ? 3रा आमचा. बाह्याचा 4था असेल माझा 3रा. मला ब्रह्माचा फिटनेस लय आवडायला लागला आता. विषय हार्ड झाला. एक शिवडी आणि भरलाय का नाही पहिला दमवत होता तेव्हा माहिती आहे का? पोटातच लागला सुटायला. कारण की व्यायाम नाही नुसता काही मैदानात न्यायला की बिन पळता मागे खराब झाली खाद्य नाही त्यामुळे नाही. 4 दिवसात लागा लगेच हे करते ते पाक टाकते ते. नाही खाद्य बाया येतो म्हणला कधी म्हणला येतो ते पक्षी आला की लगेच वाईट खाद्य आप्पाला घ्यायचा. बघे की आज काय होते विषय ते आज राहू दे. पाऊस दीपक शेटचे बंधुराज बरं काही दीपक शेट गेलेत गावाला आज येणार आहेत. दीपक शेट आली की आम्ही खाद्य करायला जाणार. कारण पोकळं लागतील ना खाद्य करायला मिक्स करायला. हे एकच दिवस तेवढा ताप आहे परत नाही. ब्रह्मा नाव मस्त आहे का नवी ब्रह्मा. पुढले एखादं काय झालं आपल्या 3 गाईतले एखादं खोंड झालं तर मी मग ते ब्रह्मास्त्र नाव ठेवायचं. ती पण आहे ब्रह्मा. चला आहेत ना काय पलीकडे बाबा कायच नाही दमलेलं नाही काय नाही गड्या. आता दमलं बघा कारण की ओके ब्रह्मा ब्रह्मास्त्र. मान खाली घालायला डोक्यात बरं का.
पहिलं मी रायबा बारकवतो तेव्हा व्यायाम देतो बघा असं दहावी गुंडाळायचं हाताला तेव्हा लय कमेंट प्रत्येक व्हिडिओला कमेंट यायचं आता दहावी अशी गुंडळ जाऊ नका थांबल तिथंच आपण थांबणार शिकारी हां हां बर हां हां आईच्या गावात कोण आले कोणाकडे हां 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 नव्ह तेव्हा नव्ह दुसराच कोणतरी हाय गे कंपार्ट आलं भरून आपलं कुट्टा पिक्या आता नुसता धुळा उठतो हो फोन करतो की काय थोडा हाय तर आपलं जाईल एक 15 दिवस तरी काढवा भाजी काढवायची किंमत आता कळाली ती मला आत्ता कळालं माणसं उन्हाळ्यात काढवा का गोळा करून ठेवली कानाला डम्पिंग भरून आयुष्यर भरून चला दुसरा रोड आहे कुठनं जावे यातनं जावे काय तो काय दांबलेला नाही जाऊ दे यातनंच टेन्शन देत नाही त्याला झोपला म्हणजे असं कुठली पण फाटी कसली पण फाटी असू द्या बाहेर ओढत नाही काय नाही नुसतं सरळ एका रेषेत त्याच्या नका शिकवाय बाहेर येईल खालनं तळ पण आहे तळ पण शिकवतो उडी कशी घ्यायची होय उजवीला तळ नाही हा नाही डावीला तळ आहे होय विषय ब्रह्माचा आता शेवटचा राऊंड आहे आता खाली गेलं की ह्या तिघांच्या नाक्यात व्हायचे आहेत आणि त्या ह्याचनी काही आंघोळ घालणार नाही कारण की गारवाई वातावरणातले नुसत्या नाक्यात तेवढे धुवून घेतो म्हणजे आपलं पाहिजे जडत बसते ती सारखं ही 2 चालवली पाहिजे आणि तिसरा आपण चालू दे ह्यो अजिबात दमले वाटत नाही भाज्या पण धावणार हो तर श्रीषा आलेली आहे मणिमेवाला दूध घेऊन थांब जरा दूध दाखवू द्या इथं दूध ठेवलं का इथं आणि येताना आमच्यासाठी काय घेऊन आल्या नाश्ता घेऊन आल्या आईन केलं 2 प्लेट आणलेल्या आणि काय आहे ग शेवाळ्या शेवाळ्या आणलेल्या भैया शेतला मला घेतो खाऊन आता तिघ राकेश येणार होता राकेशनं आलेला तर आता पाय धुवत चालली ती काय आंघोळ नाही घालणार नुसतं पाय धुवायचं कुठे हा हा म्हणजे ते आता टर्फल निघणार काय म्हणजे आता टर्फ त्यो किलर नाही झालं की आता आज चालवला नाही दमला एवढा तर 12 झाला आता ब्रह्माशेत पण झालेलं की आतमधलं धुवायला नको कारण की आत धुतलंय आणि हवेत गारवा असल्यामुळे वाळणं झालं या मॅटन ती म्हणून म्हटलं बाहेरच धुवायची ना आत नाही गावचे सुपुत्र सौरभ पाटील रायबाची चाहते ब्रह्मचर्य झालं आता रायबा आता आहे चला तर भारत ब्रह्मा झाला आता बाजीला घेतलाय आता बाजीच्या नक्की घेतो आणि आधी घेतो बांधायला भैया मी पाणी दाखवू का तू आता हा
पान दाखवतो सगळे. इधर बॉल गावला तर नेट बांधायचं पुन्हा एकदा राहिलं. 4 वाजता बांधायचं ठरलंय कारण की बैल चालवल्यामुळं वेळ झाला आम्हाला कुट्टा वगैरे करायला. आत्ता झाले कुट्टा टाकून सगळ्यासनी. शेट काय उद्या तुझा कस काढतो बघ, उद्या चालवतो तुला. आणि बघू शकता सगळ्यासनी वैरण वगैरे टाकल्या. तर भारत शेटला पण वैरण टाकल्या. भारत शेट कुट्टा आवडीनं खात नाही लई, म्हणून साहेबासनी स्पेशल वैरण असत्या ती बघा. आणि साहेबासनी सकाळी नाक्याला लागून घेतलेलं थोडंसं लय नाही नॉर्मल आपलं. स्प्रे पण मारला आहे असा सिल्वर कलरचा कोटिंगचा. आणि जी डावी भाजलेली त्याला त्याचं बघा ते ही निघायला लागले बघा का ते करपाती. म्हणजे बरं झालं ते काही विषय नाही. बघा इथं स्प्रे मारला आणि तिथं सारखं लागते त्याला, सारखं लागून घेते. पेलवानशी पण विचारलेलं ती म्हणजे त्याचं आत्ता पहिल्या बसणं काय सारखं तिथं लागून घेतो नक्की. खा बाबा खा आता निघाल खाऊन बस निवाल. इकडं राधाला टाकले वैरण. हे असं येऊन बाबासनी सगळं करायचं बुसकाट परत त्याच्या बुसते ते. आणि हो एक कमेंट सारखी ते एका दादांची भारतला आत घ्या, भारतला आत घ्या, भारतला आत घ्या. भारत आत घ्यायचा विषय काय नाही, भारतला आत घेतला असता खरं विक्रम पेलवानीच सांगितलं भारतला मातीतच बांधा, आत घेऊच नका शक्यतो करून. आणि इथं काही प्रॉब्लेम नाही, इथं 1 नंबर जागा आहे. उलट आतल्यापेक्षा इथं जागा आहे चांगली. आणि तो पण इतकेलं आहे. आणि इथं बुसकाट वगैरे टाकले मस्तपैकी. उलट आम्हीच बाहेर बांधायची मोठी सगळी. खरं काय डोसक्याला ताप या वातावरणामुळे झालं आहे. भारतला आत म्हणशीला तर आज जागा आहेच. रायबाच्या कडेला तिथं एक जागा राहतेच मोकळी, घ्यायला काय नाही विषय. चला. आणि आज आहे अमुषा. बाळमामाच्या नावानं चांग बनवली. जय बाळमामा. गेट लावतो आता. भेटू 4 वाजता सगळ्यासनी.